फॉर एक्झाम्पल मी XYZ तुझ्या विरोधात समजा एखादी मी न्यूज दिली कुठलीही, तुला मानणारा स्वतःचा एक वर्ग आहे की जो तुला मानतो, ज्याला विश्वास आहे की हा चुकणार नाही, पण माझ्याकडे जर ऑथेंटिक माहिती आहे की नाही यार तुषार चुकलाय आणि मी त्याचं चुकीचं दाखवलंय, तर तुला मानणारा जो वर्ग आहे तो माझ्या विरोधात हेच लिहिणार ना की ह्याने तर फेक न्यूज चालवली, म्हणजे आमचा तर तुषारवर विश्वास आहे. सोशल मीडिया थ्रू ही माणसं तुषारला प्रमोट करतील की तुषार कसा बरोबर आहे आणि न्यूज चॅनलने कसं चुकीचं दाखवलंय. हा पर्स्पेक्टिव्हचा विषय आहे. बरोबर. सेम गोष्ट दडपणाच्या बाबतीत जी तू मगाशी विचारलीस ना, सेम की फॉर एक्झाम्पल हीच गोष्ट हीच सिच्युएशन घेऊया की काहीतरी मी तुझ्या बाबतीत चुकीचं दाखवलं ज्याचे माझ्याकडे पुरावे जे तुला पण माहिती आहे, पण फॉर एक्झाम्पल आपलं जर चांगलं आहे आणि तू मला फोन केलास की सौरभ यार असं असं आहे, प्लीज ही न्यूज मागे घे किंवा ही न्यूज दाबायचा प्रयत्न कर, तर तुझं आपल्या मैत्रीचा एक भाग वेगळा आणि मी पत्रकार म्हणून त्यावेळेला काय स्टँड घ्यायचा हा भाग वेगळा आहे. सो इन अ वे मगाशी तुझे विचारलंस, तू जे मला दिलंस ते कदाचित दडपण किंवा प्रेशर असू शकतं, पण मी आपली मैत्री बाजूला ठेवून मी माझ्या पत्रकारितेला कसा जागेन हे त्या दडपणाला ओव्हरकम करणं असतं. हा तर त्याच्यातला एक स्लाइड भाग आहे.